आता पुढच्या 5 मिनिटात टॉप 20 घडामोडींचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे। काल भविष्यवाणीसाठीची ऐतिहासिक घटमांडणी पूर्ण झाली। गेल्या 350 वर्षांपासून या घटमांडणीच्या आधारावरती वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं। अक्षय तृतीयेला घट मांडले जातात आणि दुसऱ्या दिवशी भविष्य वर्तवण्याची पद्धत आहे। सूर्यभान महाराजांनी ही प्रथा सुरू केली। आता त्यांचे वंशज भविष्य वर्तवण्याचं काम करतात। तूर खरेदीचा प्रश्न गंभीर झालेला असताना सरकारनं रोगापेक्षा भयंकर इलाज शोधून काढलाय। अध्यादेशानुसार सध्या नाफेडच्या केंद्रांवरती पडून असलेली 10 लाख क्विंटल तूरच खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली आहे। त्याशिवाय आतापर्यंत सर्वाधिक तूर विक्री केलेल्या 1000 व्यक्तींची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आलेत। या चौकशीत जर तूर पेरा आणि उत्पादन यात तफावत आढळून आली तर अशा शेतकऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। डबघाईला आलेल्या जिल्हा बँका बरखास्त करून त्यांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पीक कर्ज वाटपासंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। दरम्यान 30 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले। जमीन हडपल्याचा आरोप करणाऱ्या आत्माराम भुवडांविरोधात रामदास कदम 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला भरणार आहेत। मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कदमांनी ही माहिती दिली आहे। महाविद्यालय आणि वसतिगृह बांधण्यासाठी रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं जमीन हडपल्याचा आरोप आत्माराम भुवड या व्यक्तीनं केला होता। रामदास कदमांच्या डेंटल कॉलेजच्या वादात आता नितेश राणेंनी देखील उडी घेतली आहे। रामदास कदमांनी सत्तेचा गैरवापर करत अनेक नियम पायदळी तुडवल्याचा आरोप राणेंनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील कदमांना खडेबोल सुनावले। विरोधकांचा निर्लज्ज, कोडगे आणि नालायक असा उल्लेख करणं योग्य नाही। ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे। श्रीरामपुरात बारामती सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत यांच्यावरती अवलंबून नसून ही शेतकऱ्यांची संघटना आहे, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काही फरक पडत नाही अशा शब्दात राजू शेट्टींनी आसूड ओढलेत। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। कटप्पानं बाहुबलीला का मारलं? गेले वर्षभर लोकांची उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय। बाहुबली 2 सिनेमा काल प्रदर्शित झालाय। नोटाबंदीच्या काळात ज्याप्रमाणे एटीएम बाहेर रांगा बघायला मिळाल्या होत्या, त्याचप्रमाणे लोक बाहुबली 2 बघण्यासाठी थिएटर बाहेर उभे होते। एकीकडे बाहुबली 2चा शो बघण्यासाठी लोक 4000 रुपये मोजायलाही तयार आहेत। मात्र आम्ही आता तुम्हाला अशा टॉकीजमध्ये घेऊन जातोय जिथं बाहुबली 2चं तिकीट फक्त 50 रुपये। 50 रुपयात बाहुबली बघण्यासाठी तुम्हाला उस्मानाबादच्या तेर मधल्या जत्रेत जावं लागेल, कारण तिथल्या टुरिंग टॉकीजमध्ये बाहुबली 2चा शो दाखवण्यात येतोय। जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात आलेला आहे। भारतीय लष्करातील एका जखमी जवानाच्या हातातील बंदूक हिसकावत असताना हा अतिरेकी पकडला गेला। विशेष म्हणजे या अतिरेक्यानं कॅमेऱ्यासमोर आपला गुन्हाही कबूल केलाय। दुपारी काही अतिरेक्यांनी जवानांवरती गोळीबार केलेला होता, त्यावेळी मुनीर नावाचा हा अतिरेकी सीआरपीएफ जवानांच्या हाती लागलाय। टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीरनं आपली राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 25 जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीरनं उचलली आहे। दिल्लीच्या या शिलेदारानं ट्विट करून आपल्या प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गुरुवारी पंजाबच्या जालंधरमध्ये आला। उड्डाणपुलावरून ट्रक थेट खालून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला। सुदैवाची गोष्ट म्हणजे रिक्षाचालक सुखरूप आहे। जालंधर अमृतसर हायवेवरती सरब मल्टीप्लेक्स समोर एक भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला। ट्रकच्या पुढच्या टायरचा एक्सेल तुटल्यानं हा अपघात झाला।
काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी राजकीय पक्षांची चर्चा होऊ शकते, मात्र फुटीरतावाद्यांची नाही, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं. काश्मीरमधील पेलेट गनच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्रानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतातल्या पारंपरिक पद्धतीच्या मातीतल्या कुस्तीत हिंद केसरी हा सर्वात प्रतिष्ठेचा किताब मानला जातो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं हिंद केसरी कुस्तीचं यंदा पुण्यात आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेतल्या 8 वजनी गटांमध्ये मिळून सुमारे 200 पैलवान सहभागी झालेत. हिंद केसरी किताबासाठी 130 किलो वजनी गटात कुस्त्या खेळवण्यात येतील. प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यविशारद डॉक्टर अनंत जोशी यांच्या स्पोर्ट्समेड ॲक्टिव्ह या क्लिनिकचं शुक्रवारी सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. खेळाडूंना दुखापती आणि शस्त्रक्रियेतून सहजपणे सावरता यावं म्हणून क्लिनिकमध्येच रिहॅब सेंटरची सोय इथं करण्यात आली आहे.